अंदाज पावसाने टाकूया मिरची मिरची तेरी गाजर मिरची तू तुझी मनमानी करू नकोस. पावभाजी मी मला बनवते बघ. हा. It's too hot. मला कुठे ढकलतोस तू? कोपऱ्यात. हाय गाईज. सो आज आम्ही फायनली ठरवलेलं आहे की आमचा पहिला ब्लॉग शूट करायचा, जे आम्ही खूप दिवसांपासून ठरवत होतो बट इट वॉज पेंडिंग. सो आता आम्ही आज फायनली आमचा पहिला ब्लॉग शूट करणार आहे अँड इट्स गोइंग टू बी अबाउट पावभाजीची भावेश बनवणार आहे. सो भावेशने आता ब्लिंकिट वरती ऑर्डर टाकलेली आहे भाज्यांसाठी, बिकॉज इट वॉज अ स्पॉन्टेनियस प्लॅन की पावभाजी बनवायची रात्री, ज्याच्यासाठी घरात भाज्या नाहीये हे आम्हाला आताच कळलं. सो वर्क इन प्रोग्रेस. या लेट्स गो अहेड अँड सी हाऊ इट टर्न्स आउट. 4 लागते. पाहत आहोत ब्लिंकिटवाल्या दादांची वाट, आणि तोपर्यंत ज्या भाज्या घरात आहेत जसं की कांदा, टोमॅटो आणि बटाटे वगैरे ते भावेश चिरत आहे. पाणी माझ्या डोळ्याला येतंय. कडक. दिस इज कॉल्ड नो पेन नो गेन. अरे संसार संसार जवा चुलीवर जातवा आधी हाताला तवा मिळते भाकर. सॉरी माय मिस्टेक. बस का. खूप जास्त तिखट कांदा आहे. बस केवळ मी चिरते. अरे बस तू डोळे हात कापशील. नाही डोळे हात कापशील. माझ्याकडे डबल लेअर आहे. काय अंदाज पावसाने पोंगा बटाटा खायला यावंच लागतंय. पोंगा बटाटा तुमच्याकडे पावभाजीला पोंगा बटाटा नाही रे, आमच्याकडे फेमस रील स्टार आहे कोण? पोंगा बटाटावाला देवपूरकर. बस नुसते नाव पाहिजे. मिरची थोडी टाकशील पावभाजी मध्ये यार. मी एक बघितलंय. नाही मिरची नाही, आपण तिखट आणि भावेश मिरची नाही. नो मिरची. अरे मिरची नाही यार, मिरची नाही यार, आपण तिखट टाकूया. मिरची मिरची तेरी गाजर मिरची. डान्स नव्हता करायचा, स्वयंपाक बनायचा, स्वयंपाक डान्स नाही. मला आठवते फक्त आता हे प्रमुख यार तिखट टाकायचं आपल्याला, पावभाजीत मिरची नाही यार, मग पावभाजीला कलर नाहीये. अरे तिखट टाक. तिखट ह्यानी जर अरे झाली ही मिरची ऐक, तिखट नाहीये. तू तुझी मनमानी करू नकोस. पावभाजी मी बनवते बघ. हा ठीक आहे, पावभाजी तू बनव, पण एक मिनिट माझे गाईज यू टेलर्स, पावभाजी मध्ये तुमच्याकडे मिरची टाकतात का तिखट टाकतात? हे बघ, तू जर मिरची टाकशील ना तर पावभाजी मिरचीने तिखट होईल, ज्याच्यामुळे आपल्याला तिखट कमी टाकावं लागेल पावभाजीमध्ये, आणि मग पावभाजीला छान कलर नाही येणार. येतो. अरे असं पोट फोडायचं मिरचीच आणि असं मस्त असं आहा काय मिरची. वा हो हो. अरे पण तर मिरचीने पावभाजी तिखट बस. झाली तर आपल्याला तिखट कमी टाकावं लागेल यार. तेवढ्या दिवसापासून बनवतोय, मला माहिती ती मिरची तिखट नाहीये. तुला लावताय ब्युटीवाला येते ना, येत आहेत. इथून पुढे ते येतील, तिथून पुढे आपलं सगळं काय शिजत लागतं? इंडक्शन वरती. सकाळपासून खूप जास्त पाऊस सुरू आहे इकडे. सो पावसामुळे आमची ब्लिंकिट ऑर्डर पण डिले होतीये, बट लेट्स वेट फॉर ब्लिंकिटवाले भैया. आय डोंट नो किती वेळ लावतील, पण लेट्स सी. फायनली ब्लिंकिटवाले दादा खाली आलेले आहेत आणि लेट्स गो. नाईस.
चलो guys. Let's get back to the kitchen now. Havish. काही टाकलं नाही तुम्ही पावभाजीमध्ये? त्याची गरज नाही. तू फक्त माझ्या हाताची पावभाजी खाऊन बघ फक्त. तुमच्या खानदेशमध्ये पावभाजी वेगळीच बनवते. येडा खानदेश. विदाउट बीटरूट विदाउट शिमला मिरची विदाउट. अरे खूप कमी टाकतोय अजून टाक. अरे ती बटाट्याची भाजी proportion बरोबर नाही होणार. बघ पावभाजी मी बनवतोय आज हेड शेफ मी तू बाजूला असतो. मग मी काहीच मदत नाही करणार. तू बनव तुला काय बनवायचंय. थांब रे. अरे यार लसूण टाकणार आहे ना तुला? हा? लसूण लसूण टाकणार आहे तू ना? आता डायरेक्ट लसूण सोडायचा बस. मग तेच करते आता. लसूण सोड बाकी आपल्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट आहेच. आता आम्ही बटाटे शिजायला ठेवलेले आहेत पावभाजीसाठी. ते पण इंडक्शनवर. आज आम्ही पावभाजी बनवतोय इंडक्शन. आणि आज मी माझ्या मम्मीला प्राऊड फील करणार आहे. पावभाजी बनवून यस वाव शिकलो. बिग डील. अरे याच्यात टाकायचं होतं कशी झाला लसूण. म्हणून शिजायचं वेगळं एक शिजवायचं आहे म्हणे. आता हे तुला वेगळं शिजवावं लागेल कारण तू बटाटे डायरेक्ट त्याचे टाकून दिले. माझा प्लॅन होता की बटाट्याचे साल काढून सगळ्या भाज्या डायरेक्ट एकत्र शिजवायला टाकू आपण. काढ ना मग तू मला म्हटलं बटाट्याची साल कोण काढ. अबॉर्ट मिशन अबॉर्ट. सो आता पावभाजी भावेशच्या वेळी नाही माझ्या वेळी नाही. बनणार आहे. बनवणार मीच आहे. हा पण ती माझ्या पद्धतीने बनणार आहे. लगेच गरम पण झालं. सर अरे इट्स टू हॉट. मला कुठे ढकलतोस तू. कोपऱ्यात काय लागलं का? नाही पण मुमेंट झालं. ओ मेरी जबी इश्क के दम मिटा जा आजा साथी एवढं मध्ये आपले लिरिक्स संपले. मराठीच्या बाईंची स्टोरी सांगत होतोस तुझ्या. हा मराठीच्या मॅडम आम्हाला भाषणासाठी बोलवलं होतं त्यांनी मला एकदा 10वीच्या तोंडी परीक्षा होती आमची 10वीची. त्याच्यामध्ये मला म्हणे भाषण दे म्हणे. 10वीच्या तोंडी परीक्षेसाठी विषय होता. आपलं कसं आहे आपलं काही प्रिपेअर नसतं. जागेवरच गेलो आणि तिथं त्यांना सांगितलं मी भावेश निकम आज आपल्या मराठी तोंडी परीक्षेचं औचित्य साधून मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत तुझा एवढा मराठीचा वर्ड येत होता औचित्य. अरे साने गुरुजींचा विद्यार्थी मी. माझे पप्पा लेखक आणि माझी आई प्रकाशिका. ते कसं टॅलेंट आहे फक्त काय घरच्यांनी तेवढा मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांना त्याच्यामुळे थोडस दुरावलो मी त्या विषयापासून. तू जवळ कधी गेला होतास मराठीच्या? तू फक्त आयराणीच्या जवळ. आईराणी आपली माय बोली या गांधी व्यवसाय. अरे बटाटे. हा मग पुढे सांग स्टोरी मध्ये काय झालं मग. हा स्टोरी मध्ये काय झालं. हा मी भाषण म्हणत होतो डिस्टर्ब नको करू मला. मग भावेश निकुम माझं नाव असं काहीतरी सांगितलं आणि मराठी तोंडी परीक्षेचं औचित्य साधून मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगतोय ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. ठीक आहे असं बोलून परत एक पॉज घेतला आणि मग म्हटलो की मॅडमांना अजून खूप पोरांच्या तोंडी परीक्षा घ्यायच्या आहे आणि मॅडमांचा वेळ खूप महत्वाचा आहे म्हणून मॅडमांचा काही जास्त मी वेळ घेत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. एवढं माझं शॉर्टकट असं भाषण होतं मस्त. सो सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहे आणि बटाटे पण सोलून घेतलेले आहे आणि
फ्रोझन पीस पण आहेत. सो फायनली आता आम्ही हे सगळं शिजायला ठेवून देतोय पावभाजीसाठी. टाकावं लागेल का? टाक ना टाकू? थोडस का नको? म्हणजे ती भाज्यांना टेस्ट येईल ना मिठाची. तो आता आम्ही किचन मध्ये परत आलेलो आहे. 6 शिट्ट्या झाल्यात आणि शिजलंय. भाजी शिजलेली आहे छान. आता भावेश बनवणार आहे पावभाजी. तुमके बताओ इसमें मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. और ये हमारा नर्सरी का बच्चा है. और यहाँ पर हमारे पार्टी हो रही है. बस का? हाँ बस. सो प्युअरली. सो ह्यानी आम्ही आता भाज्या मॅश करणार आहोत. आम्ही म्हणजे माझा नवरा स्वतः भाऊ आवेश नको. ऑब्विसली. वाव. बनली. लुक्स टेस्टी. जय गणेश. मालवीना. चल. उचलू? मला इकडं मुंबईचे पाव नाही भेटणार हे तुला, आपण- आपल्याकडचे महाराष्ट्राचे. ट्राय करून बघू कसे लागतात. नॉट द काइंड ऑफ वन्स आय लाईक. अशा प्रकारे आमची पावभाजी इज रेडी.